ते अकाउंट ओपन झालंय. 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. कमी षटकांची मॅच, जलद गतीचं क्रिकेट आणि या कमी षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण पाहताय सन्माननीय रामदासजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. लेफ्ट हँड वर विकेटने फटका महेश इलमचा. बॉल सरळ जाईल लॉंग ऑन सीमा पार. पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलंय. धावा मिळतील 6 षटकार. आतमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हवा वाहतीये, त्याच्या हवेच्या विरुद्ध दिशेनं काही जबरदस्त फटकेबाजी महेश निलमची पाहायला मिळतीये. त्या 2 बॉल फेस करत असताना 10 धावा त्याच्या पाठमधून पाहायला मिळतात आणि टीमची एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 11 आली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मयूरच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहता ते आक्रमण पाहायला मिळतं. ओ यावेळी दूरून खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागले, बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. इथून देखील चौकारच पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. जबरदस्त बॅटिंग, पॉवर प्लेच्या सट्ट्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करतोय. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचांकडे अगदी आपण पाहता. दाद मागण्याचे प्रयत्न पंच इथून सांगतायत की मात्र हा डॉट बॉल आहे. थोडेसे शफल झाले होते, फॉलो केलं होतं बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेचायचा होता, परंतु ते टायमिंग साधता आलं नाहीये. इथून अगदी आपण पाहता ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. ते कमबॅक हवंय मयूरला देखील. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेगला. सीमा पार. आणखीन एक वार चौकार. एक खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती आल्या. सॅकिंग एंडवरती अरुण आला. त्यानं पहिला बॉल फेस केला होता. या मॅचमधील एक सिंगल धाव त्याच्या पाठमधून आली आणि तदनंतर मात्र महेश इलमनं ते आक्रमण चढवलं. तब्बल 18 धावा 5 बॉलमधून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. ज्ञानेश्वर हो फुललेचा बॉल समोरच्या दिशेनं लॉप केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये धाव मिळेल फक्त सिंगलच. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 वरती. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना औलस टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 आली आहे. सॅकिंग एंडवरती आता
यावेळी तुम्हाला पाहायला मिळेल 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 18 धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो बाला इलम अर्थातच महेश इलम ऑन स्ट्राईक आहे. परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये त्याच्या समोर आपण पाहतात ज्ञानेश्वर. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर ते टीरअप मैदानाच्या आतमध्ये होत आहे. गोलंदाजासाठी आता धावा वाचवायच्या आहेत. तो कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल करत असताना आउटसाइड डी ऑफ स्टंप बरोबर शरीरापासून बाहेरच ठेवला आणि इथून जर पाहायला गेलं तर तो डॉट बॉलच पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग आता ज्ञानेश्वरची इथून पाहायला मिळते. कमबॅक तर तो हवा आहे. त्या कमबॅकसाठी त्याला प्रयत्न करायचे. सेकंड ओव्हर त्यासाठी त्याच्याकडे त्याचसाठी दिली आहे आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्या कमबॅकसाठी ते डॉट बॉल फेकत असताना तो खराब बॉल टाकलाय. आउटसाइड दी लेग स्टंप. पंचांनी ते वाईट बॉल घोषित केला. सर ऑफिशियल तिथे आहेत. अरुण सर. हां. ओके. ओके, ओके. ऑफिशियल ते स्टंप थोडेसे व्यवस्थित करा. पंच त्या ठिकाणी डिस्कस करतात. स्क्वेअर लेग पंचाची त्या ठिकाणी मदत घेतात आणि तदनंतर मात्र योग्य तो डिसिजन अगदी आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. तेच आता पंच देखील पाहणी करतात. तो नक्की टप्पा कुठे पडला, तो बॉल कुठे लँड झाला, ते विकेटच्या आतमध्ये आहे का की विकेटच्या बाहेर आहे का. परंतु आता इथे पंचांनी DRHची मागणी केली आहे. म्हणजे आता जाऊया थेट स्टार वर्ल्ड टेनिस क्रिकेट .inच्या टेक्निकल रूममध्ये, जिथे आमचे टेक्निक ऑपरेटर अगदी आपण पाहत आहे टिंकू लोबी सर. बॉलचं लँडिंग कुठे झाली आहे, क्रीजच्या बाहेर की क्रीजच्या आतमध्ये. पंचांना ते खऱ्या अर्थानं शहानिशा करायची आहे. चेक करतोय. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह आता आपण या ठिकाणी चेक करणार आहोत टेक्निकल रूममधून. अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर मात्र तो निर्णय असेल. अँगलनं खऱ्या अर्थानं प्रत्येक अँगलनं या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. रामदास सर या, आपण डिसिजन चेक करूया. इट्स अ नो बॉल सर. बरोबर अगदी खेळपट्टीच्या भरपूर बाहेर गेला. त्याच्यामुळे पंचांनी लगेच नो बॉल दिला आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. ज्ञानेश्वर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाटच्या हलकेचे कडा घेतली. बॉल यष्टीरक्षकाकडे निघाला. फ्रीटचा बॉल. मोठा फटका येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती, कारण की ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये महेश इलमनं बॅटिंग केली आहे, त्याच्यामुळे आता या फ्रीटच्या बॉलवरती तो मोठा फटका अपेक्षित होता. परंतु ज्ञानेश्वरचं कौतुक की त्यानं मात्र हा डॉट बॉल टाकला. फ्रीटचा बॉल इतक्या जबरदस्त पद्धतीने त्यानं हाताळला. पुन्हा एकदा ऑन साईड लागते आपण पाहताय. फिरून मारला. मिड विकेटला बॉल डीपमध्ये. फिल्डर आहेत. धाव मिळेल फक्त सिंगल आल्यानंतर धावफलकात जाऊन पोहोचतोय. ते 22 वरती 22. 22 धावा धावफलकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र ज्ञानेश्वरनं जो कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिला, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं धावा जमा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर तो कमबॅक करत असताना दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज धोनी खऱ्या अर्थानं आपण ऐकतोय आमच्या डीजे कडून. मनापासून धन्यवाद. नवीन बाल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय वाघमारे. आता पिताश्री बाहेर आले आणि त्यांचा सुपुत्र जय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल.
षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात त्या फक्त 22. म्हणजे अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहतायत ज्ञानेश्वरनं एक नो बॉल देखील फेकला होता. तरी देखील आपण पाहताय धावा त्यानं खर्च केल्यात त्या मात्र अगदी आपण पाहताय 3. अवघ्या 3च धावा त्यानं खर्च केल्यात. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ज्ञानेश्वराची. कॅप्टननं खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर त्याच्याकडे पाहितलं काय आणि त्यांनी कमबॅक ओके ओके मान्यवरांचा आपण सन्मान तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय कालच्या दिवसामध्ये. ओ फटका लॉब केला, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फील्डर डाऊन दी बॉल. ओ पकडली कॅच. आणखीन एक विकेट. महेश इलम आउट. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेला. दुसरी विकेट आली. महेश इलम बाद झाला आणि त्याचा बंधू उमेश इलम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. काय जबरदस्त खऱ्या अर्थानं ओ फुड्यामध्ये टाकला होता. ड्राईव्ह केलाय. कव्हर मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये चाललाय. ओ चांगली फिल्डिंग. ओ सेकंडचा कॉल. डेंजर एंड झोन कडे डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. ऑफिशियल देखील त्या ठिकाणी तसंच सांगतात की फलंदाज पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. धावा मिळतील 2. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 24. ओके फिल्डिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. परंतु रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी फक्त एकच असणार आहे. तो सक्सेसफुल झाला तर तो पुढे कंटिन्यू असेल. परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुमचे रिव्ह्यू त्याच ठिकाणी समाप्त होतात. मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. परंतु पंचांना कोणत्याही क्षणी वाटलं आढळलं तर मात्र त्या ठिकाणी ते रिव्ह्यू घेतील. रनआउटसाठी आपण पाहताय तो डिसिजन त्या ठिकाणी चेक केला जातोय. यस फलंदाज सेफ आहेत. योग्य डिसिजन अचूक डिसिजन त्या ठिकाणी आमच्या स्कोरलेग पंचांचा आपण पाहताय. बरोबर त्यांनी ओळखलं की फलंदाज इथून पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि आता फिल्डिंग करणारी टीम आपला रिव्ह्यू संपलाय. परंतु आणखीन एक सूचना ज्या टीमचे हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला सेकंड राऊंड मध्ये बाय असेल आणि तिथून पुढे हे कंटिन्यू असेल म्हणजे हायएस्ट स्कोर त्यांना बाय. ओ कडे कडे खेळण्याचा प्रयत्न पदी आल्यत्य नाहीये. फुटबॉक्स नाहीये. त्यावरून कडे कडे खेळण्याचा प्रयत्न ते ओळखले गोलंदाजांना देखील आणि बरोबर मात्र आता त्यांना रेड करून गोलंदाजी केली जाते.
त्यांच्यापासून बरोबर थोडेसे दूरच चेंडू ठेवले जातात आणि ते दूर ठेवल्यानंतर रिझल्ट देखील आपण पाहताय त्या कमीत कमी धावा झाल्यात. हो दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. आणि आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय गोलंदाजी मार्कवरती आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राजेश बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु स्ट्राईक असेल ती मात्र जयकडे. जय आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. धावसंख्या 28 आल्या 3 ओव्हरमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. ती सुरुवात चांगली झाली होती. तो फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता परंतु त्यानंतर धावाच आल्या नाही. ओ राऊंड विकेटने आलेत. पहिलाच बॉल नो बॉल. नो बॉल वरती आक्रमण होणं गरजेचं होतं. आमंत्रणच होतं. या नो बॉल वरती मोठा फटका आला असता तर एकंदरीतच वेगानं पुढे निघाली असते औलस टीम. परंतु इथून नो बॉल फुलटॉस बॉल मिस केलाय. आता मात्र नेक्स्ट बॉल तो मात्र फ्रीडचा. एक्स्ट्राची धाव 29 धाव फलकावरती. पहिलाच बॉल विनयनं खराब टाकला. अगदी आपण पाहताय नो बॉलच फेकला. 29 धाव फलकावरती. फ्रीडचा बॉल. ओ फटका फ्रीडच्या बॉलवरती लॉंगॉनला. सरळ चाललाय बॉल सीमा पार. षटकार. 35 धाव फलकावरती आपण पाहताय. शेवटचं षटक चालू आहे. 1 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओ शॉर्ट बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी ते वाईट बॉल दिला. 36 धाव फलकावरती. आता शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा बनवायचा त्यासाठी मात्र तो प्रयत्न त्या ठिकाणी औलस टीम करतीये. स्ट्रायकिंग एंडवरती जय. नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश जो खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला. व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बाडन बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्या धावा आता खऱ्या अर्थाने इथून कमी पाहायला मिळतील आपल्याला त्या स्कोरबोर्ड वरती. हो इथे अगदी आपण पाहताय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल नो त्याच्यानंतर आलेला षटकार आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक ते 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. 36 वरती थांबली आहे. ओ इथून देखील चांगला बॉल. कटरचा वापर केला जातोय आणि इथून मात्र फलंदाज बाद. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 36 धाव फलकावरती आल्या. 4 बॉलमध्ये त्या 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 बॉलमध्ये फक्त 7च धावा त्यानं खर्च केल्यात. हो इथून देखील चांगला बॉल. बरोबर गोलंदाज हुशार आहेत. राऊंड विकेटने गोलंदाजी करतात म्हणजे पडल्यानंतर बरोबर बॉल बाहेरच निघतोय.
ट्रायंगल क्रिएट होत असताना चांगली बॉलिंग. हो, आणखीन एक चांगला. तो देखील डॉटच टाकला. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली विनयची शेवटच्या षटकामध्ये. अवघ्या धावा खर्च केल्या त्या 7. एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 5 चेंडू त्यांना निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये आपल्याला विनयची पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. चला आपण सुरेश हिलम यांचा सन्मान या ठिकाणी आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सुरेशजी हिलम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदासदादा सबार यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामन थोडस ओके. सुरेश दादा इलम यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रामदासजी सवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धाबा बनल्यात त्या 36. टार्गेट आहे संजयनगर टीमच्या अगेन्स्ट 37 धावसंख्येचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धाबा आल्यानंतर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहता जे ज्ञानेश्वरनं षटक हाताळलं त्यानं तो कमबॅकच मिळवून दिला आणि तिथून मात्र अवलस टीमला त्या धाबाच बनवता आल्या नाही. तिथून मात्र त्या विकेट्स झाल्यात. इतका जबरदस्त कमबॅक. ची आवश्यकता आहे. त्या धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये विजय संपादित करण्यासाठी. परंतु आता त्याच धावा तिथे अवलस टीमला बचाव देखील करायचे आहेत. मॅचमधली खऱ्या अर्थानं ती फाईट आपल्याला इथून आपल्याला पाहायला मिळेल. त्या धाबा बनतायत की मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. धावसंख्या 37 पर्यंत पोहोचायचं आहे संजयनगर टीमला. जय आलाय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. जय भागमारे बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं ते थोडंसं अपयश जरूर आलं त्याला. ज्या पद्धतीने त्याला बॅटिंग केली आहे. चला मॅचला सुरुवात होती आहे. 37 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात. ट्रॅकिंग इनवरती फलंदाज आपण पाहता योगेश आणि नॉस्ट्राइक इनवरती मयूर. फलंदाज जय. हो, पहिला राऊंड विकेटने बरोबर खोलामध्ये टाकला होता ऑन साईडला. शॉट मिड विकेटला फिल्डरने चुकी केली आहे आणि बॉल सरळ चालला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. चौका. डीप मिड विकेटला
चौकार आला. फलंदाज योगेशच्या बॅटमधून सुरुवातच चौकारानं केली आहे. 4 धावा धाव फलकावरती महेश इलमनं देखील ही सुरुवात केली होती आपल्या टीमसाठी. ओ यावेळी ऑन साईडला कडा प्रहार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. वैजनाथ संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. चला नेक्स्ट मॅच असेल डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वैजनाथ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. ओ चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहत आहे. पहिले रामुंडा विकेटने गोलंदाजी केली, आता ओव्हर द विकेटने आलेत आणि इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो. रामुंडा विकेटने टाकलेले दोनही बॉल जे सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेत फलंदाज योगेशनं, परंतु त्याच्यानंतर मात्र तो निर्णय घेतला, ओव्हर द विकेटने आले आणि मात्र हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येचं रक्षण करायचं आहे. संरक्षण करत असताना फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमा पार, आणखीन एक चौकार. झाली 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो खोलामध्ये टाकलाय, ऑन साईडला टर्न केला, लॉंग ऑनला बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगलच. एका धाब्यानं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. ती सुरुवात खऱ्या अर्थानं औलस टीमकडनं झाली होती पहिल्या षटकामध्ये, तशी सुरुवात आता इथून आपल्याला पाहायला मिळतीये. ती मात्र संजय नगर टीमचं 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा धाव फलकावरती. ओ बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील, तोपर्यंत एकच धाव षटक क्रमांक समाप्त झाले. एक षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 16. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा धाव फलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 16 धावा धाव फलकावरती. एका ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे संजय नगर टीमची. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगला स्टार्ट मिळाला, एक चांगली सुरुवात मिळाली आहे. ओ फटका फसला, मिस टायमिंग आहे. पहिल्याच बॉल वरती ती विकेटची खऱ्या अर्थानं संधी होती, ती संधी इथून मात्र गमावली आहे. सोपा सरळ झेल या ठिकाणी आपण पाहता, तो झेल इथून मात्र ड्रॉप झाला.
अरुण त्या ठिकाणी आपण पाहताय जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, ऑलमोस्ट पोहोचला देखील होता, परंतु त्याला तो गोलंदाजांवरती आक्षेप घेतला. नेक्स्ट बॉल आपण चेक करणार आहोत. पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक्यावरती आल्या त्या मात्र आपण अगदी पाहता 17 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतील. 37चा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, इथून देखील अगदी आपण पाहताय बॉल आता तो निसटला. वाईट +1 अशा धावा मिळतील. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले. 19. ओ फलंदाज बाद. राकेश वाघमारे वैजनाथ आपण आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस साठी देखील यायचं आहे. राकेश वाघमारे वैजनाथ आपण इथे आला असाल तर आपण टॉस साठी या लगेच. मॅच संपण्याच्या आतमध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. दोन्हीवाडी टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. वैजनाथ टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. धावफलक्यावरती 19. अजूनही 18 बनवायचे आहेत. ओ बाची कडा पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. महेश पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. इथून मात्र त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र आता सेकंड ओव्हरमध्ये ज्या 2 विकेट्स आल्या होत्या आणि आता बाला हिलम महेश हिलमनं देखील आपण पाहता त्या 2 विकेट तर महत्वपूर्ण मिळवल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, तन्वीरचा हा फटका अगदी आपण पाहताय गॅपमध्ये ढकलला. डीपमध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 20. रणवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. ओ खोलामध्ये टाकलाय पंचांकडे. लाऊड अपील. यस, पंचांचं फिंगर अप. फलंदाज बाद. धक्का दिलाय 3रा.
न मिळवल्या. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एकाच ओव्हरमध्ये सलामीच्या दोनही फलंदाजांना त्यांना पाठीमागे पाठवलाय आणि आता इथून येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला तो सेट देखील होऊ देत नाहीये. इतकी जबरदस्त गोलंदाजी महेश शिलमची पाहायला मिळतीये. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या असतील तरी देखील या धावसंख्येचं संरक्षण आम्ही इथून करू शकतो आणि ती जबाबदारी मात्र स्वतः संघ नायकानं त्याच्याकडे घेतली आहे. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. समीकरण थोडंसं अवघड आता होत असताना पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉलने झाली आहे दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती आल्यात ते अगदी आपण पाहताय 20 म्हणजे आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 17. 12 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 20 धावा आल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 15. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5. विकेट्स आल्यात त्या 3. इतकी जबरदस्त गोलंदाजी महेश शिलम याची आपल्याला पाहायला मिळाली. संघाचा संघनायक, संघाचा सर्व काही तर सेनाप्रती आणि आता मात्र कॅप्टननं इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे त्याच्यामुळे आता इथून येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती ते प्रेशर वाढलं असेल कारण की आता इथून 12 बॉलमध्ये 17 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. वैजनाथ टीमचे कर्णधार आणि डोनेवाडी टीमचे कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी टॉस करतोय. सुरेशजी हिलम यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. चांगला बॉल लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. धाव मिळेल फक्त सिंगलच. एक सिंगल आली. सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 21 म्हणजे अजूनही 11 मध्ये 16 बनवायचे आहेत. दोनही टीम आपल्याला पहिले प्रवेश फी या ठिकाणी निश्चित करायचे त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अन्यथा 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल. विदाऊट प्रवेश फी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेले. 11 बॉल 16. 11 मध्ये 16 धावसंख्येचं इक्वेशन हे समीकरण. चला जास्त वेळ घेऊ नका औलस टीम. जास्त वेळ घेतला जातोय. 11 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता. 21 धावा आल्यात. बनवाच्या 37 आहेत. राजेश गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये राऊंड विकेटनं अगदी चांगली गोलंदाजी इथून आपल्याला राजेशची पाहायला मिळतीये. कॅप्टननं खऱ्या अर्थानं ती चांगली कामगिरी केली आणि त्याच्यानंतर मात्र आता टीम देखील चांगलं काम करताना पाहायला मिळतीये. तो कमबॅक कॅप्टननं मिळवून दिला आणि आता मात्र राजेश तिथून मात्र ती चांगली कामगिरी करत असताना हा डॉट बॉल फेकत असताना आता 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या मात्र 16 संजयनगर टीमला. इथून अगदी आपण पाहतोय फटका खेळला. डीपमध्ये बॉल चाललाय. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न बॅकअप आहे त्या ठिकाणी. धावा मिळतील ते अगदी आपण पाहताय. 2 तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. जिथे एकच धाव मिळाली असती तिथे मात्र 3 धावा ज्या मोफतच्या तिथे मात्र मिळाल्यात संजयनगर टीमला. नऊ बॉलमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही मॅच मध्ये.
बाची कडा पाठीमागे यष्टीरक्षक अगदी आपण पाहताय जय त्या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश देखील खऱ्या अर्थानं ती जिद्द सोडत नाहीये. कोणताही संघ इथून मात्र ती हार पत्करायला मागत नाहीये. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता. चांगला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावले होते. व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल. आता 7 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. उमेश शिलमकडनं झालेली चुकी. तो बॉल आता तो निसटला. हो दादा हो. 7 बॉल आणि आता त्या 13 धावसंख्येची आवश्यकता. फटका लॉब केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. अजूनही त्या 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने ही मॅच आणि निर्णायक क्षणी ती मॅच जाताना जरूर पाहायला मिळेल. कारण की मॅचचा रिझल्ट म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय क्रिकेटमध्ये ती चुरस ही सातत्यानंच पाहायला मिळाली आहे. ती चुरस इथून होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये फौजी चषक 2026च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार आणि त्या षटकारानं पूर्णपणे त्या मॅचचं रिझल्ट आणि चित्रच अगदी बदलवून टाकलंय. तो चित्र बदलवणारा षटकार शेवटच्या बॉलवरती आला. फलंदाज रणवीरच्या बाटमधून आणि त्याच्यानंतर मात्र आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज रोहित. 6 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत. त्या मात्र 7 गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवरती. बाची काढा घेतली पाठीमागे शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत. बॉलला थांबवलंय तोपर्यंत एकच धाव. हे चांगलं काम केलं मी तर म्हणे रोहितनं. एक सिंगल धाव घेतली आणि आता मात्र रणवीरला त्यानं स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय. कारण की त्याच्या बॅटमधून तो षटकार आला होता. त्याच्याकडे ती खऱ्या अर्थानं ताकद आहे ही मॅच फिनिश करण्याची. 5 बॉल 6 5 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय दिलीपजी वाघमारे कांड्रोली यांच्याकडून आपण पाहताय या स्पर्धेमध्ये आपल्याला 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली आहे आणि इथून फलंदाज बाद झालाय तो रणवीर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेलाय. 4 बॉलमध्ये त्या धावा बनवायचे 6. 4 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. चांगला बॉल अरुण वाघमारे एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे. अगदी आपण पाहताय बराचसा अनुभव घेऊन खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये तो चांगली कामगिरी करणारा अरुण वाघमारे गोलंदाजी मार्कवरती. 3 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता. एका मोठा फटक्याची आवश्यकता आहे संजय नगर टीमला. तो मोठा फटका येईल का? आणखीन एक चांगला बॉल कमी गतीनं अगदी आपण पाहता बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू कटरचा वापर. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 2 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता.
2 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. कमालीची मॅच. हुकत केलाय, फिल्डर आहे, चुकी झाली आहे. बॉल हातातून निसटलाय आणि बॉल सरळ चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. मग हे दाखवणारा चौकार इथून पाहायला मिळतोय. येणारा शेवटचा 1 बॉल आणि धाबा आता इथून बनवायचा आहेत त्या म्हणजे 2. 1 बॉल मध्ये कंपल्सरी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे ती संजय नगर टीमला. काय घडलंय ईस्टर्नच्या मागे शॉट थर्डमॅनला, तिथे फिल्डरनं तो बॉल अडवला जरी असता तरी देखील शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आला. जर डॉट बॉल आला तो किपरच्या हातामध्ये असेल तर मात्र तो निर्धाव बॉल असेल. जर डॉट बॉल आला तो किपरच्या हातामध्ये असेल तर तो डॉट बॉल असेल. आयोजकांनी हा डिसिजन सांगितलाय आणि आता 200चा कॅच प्राइज देखील आहे. ओ फटका तर लॉप केलाय, फिल्डर आहेत, पकडली कॅच शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे विकेट. मॅच जिंकली आहे औलस टीमनं. काय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. बरोबर महेश शिलम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि बरोबर त्यांच्याच हातामध्ये तो सोपा झेल देऊन बसलाय आणि इथून मात्र मॅच जिंकली औलस टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि 200